आजोबांचं शर्ट आहे, काय करतेस तू याचं? हे बघा, ह्याचं आहे ना बटन तुटलंय आणि ते मीच तोडलंय. का तोडलंय बटन? आता आजोबांना वाटेल की आम्ही दोघांनी त्यांचं बटन तोडलंय. पण गार्गीताई, तुला हे बटन तोडून काय मिळालं ग? मी काय केलंय माहितीये, काकांचे सगळे शर्ट्स लपवून ठेवले. आता ते बाहेर जायला म्हणून तयार होतील ना, त्यांच्याकडे हा एकच शर्ट उरलाय आणि तो हाच घालतील. आणि मग काय होणार? जेव्हा काका हा शर्ट घालायला घेतील आणि मग मावशी त्यांना हे बटन शिवून देईल. हा, मी हे सिरियल मध्ये बघितलेलं मीना आजीकडे. पण ह्याने काय होणार आहे ग? समजेल, सगळं समजेल. आधी एक काम करा, हा शर्ट घेऊन जा आणि तिथे त्यांच्या जागेवर ठेव. जा जा जा. अरे अरे माझे कपडे कुठे गायब झाले? अरे मला बाहेर जायचंय, एक शर्ट सापडत नाहीये. हळू हळू. काय काय चाललंय? काय कसला गोंधळ चाललाय? काय नाही, कुठे काय? काय झालं? घरातले सगळेजण गेले कुठे? अगं, भैरवीताई आणि अनिश दादा बाहेर गेलेत. निलिमा आता मंदिरात गेल्यात. मामा मामी असतील इथेच कुठेतरी टाइमपास करत. अगं, पण काकांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आता काय झालंय त्यांना? अगं, त्यांना बाहेर कुठेतरी जायचंय, पण ते या घरात काय गोंधळ सुरू आहे मला काही कळतच नाहीये. अहो थांबा थांबा जरा, न चिडता जरा शांतपणे सांगाल का काय झालंय? मला बाहेर जायचंय, माझे सगळे कपडे गायब आहेत. हा एक शर्ट सापडला पण त्याचं बटन तुटले. आता बटन तोडायला लहान आहात का तुम्ही? वा, मी नाही तोडलं बटन. कोणाचं तरी कारस्थान आहे. आता मात्र तुम्ही काही बोलताय हो. कोणी मुद्दाम तुमचे कपडे कशाला कुठेतरी लपवून ठेवेल? कोणीतरी मुद्दाम तुमच्या शर्टाचं बटन तोडेल असं का करेल कोण? काय माजगावकर, कधी कधी ना कपडे धुताना वगैरे शर्टाचं बटन तुटतं, त्यात काय? सुई घ्यायची, दोरा घ्यायचं, शिवायचं, इतकं सोपं आहे. तुम्ही ना फार छोट्या छोट्या गोष्टींमधनं चिडचिड करता. हा तुमचा स्वभाव आधी तुम्ही बदला. हे बघ, अगं मावशी, काकांना बटन शिवता येत नसेल. एवढं सगळं बोलण्यापेक्षा तूच दे ना त्यांना बटन शिवून. ठीक आहे, देते बटन शिवून. बरं, घरामध्ये सुई दोरा कुठे, कोणाला माहिती आहे? अगं मावशी, तुझ्या बॅग मध्ये कायम सुई दोरा असतो. थांब, मी आणते. या तिकडे, सरक सरक सरक. माझगावकर या, इथे बसा. अहो बसा, शर्टाचं बटन शिवायला पाहिजे ना. बसा, थांबा. काय आहे? तुम्ही मला चिडखोर म्हणा, काही म्हणा, पण जगभराच्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवता आणि हवी ती गोष्ट शोधताना तुम्ही आमचा वेळ फुकट घालवता. हे मला नाही आवडत. मुळात तुम्ही या सगळ्या गोष्टी पर्समध्ये ठेवताच का? आम्ही मदत करू? हे का? दुसऱ्याच्या पर्स लवकर हात लावायचा नसतो. किती वेळा सांगायचं तुम्हाला? अशाने लोक चोर म्हणतात. काय माजगावकर, कुठलं 1857चं भांडण अजून उकरून काढताय तुम्ही? 1800 सापडलं. हा, सापडलं. बघा, मी पर्स मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी ठेवते ना, म्हणून वेळेला या गोष्टी सापडतात. हा हा, आता घ्या, हे घ्या, हे घ्या. सुई, ते मलाही कळतंय, दोरा. मला कशाला देत? अरे, शर्ट कोणाचा? माझा. बटन कोणाचं तुटलंय? माझं. शिवणार कोण? तुम्ही. का? म्हणजे काय? मग अहो, स्वतःची कामं स्वतः केली पाहिजेत. शिस्त म्हणजे शिस्त. मला नाही शिवता येतो, पण कमी कसं शिवणार? एवढ्या गोष्टी तुम्हाला करता येतात, एक साधं शर्टाचं बटन नाही शिवता येत? हे बघा, मी BMC मध्ये नोकरी करत होतो, शिंप्याच्या दुकानात नाही. अहो, इतकी साधी सोपी गोष्ट आहे माजगावकर, शर्टाचं बटन शिवणं.
मी शिकवते तुम्हाला. अहो मी आजपर्यंत कधी सुईत दोरा ओलेला नाही हो. शाळेत असताना सुद्धा मी या स्पर्धेत कधी भाग घेतला नव्हता. बघा केवढी मोठी चूक केलीत माझगावकर तुम्ही. काय तेव्हा जर भाग घेतला असता तर आता उपयोगी आलं असतं ना ते ज्ञान. सोपं आहे. मी शिकवते. थांब आहे बघा. ही सुई आहे ना, ह्याला असतं नाक सुईला नाक कुठून असणार? आणि ते नकट नसतं. द्या सुई घ्या, पकडा आणि आता दोरा ओवा. चला ओवा. हा शाबास. चला बघू बघू. सुई कुठे गेली? सुई आओ माझगावकर, थोडंसं पुढे घ्या. आता ओवा परत 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 करा. ट्राय. जमेल जमेल तुम्हाला. करा करा, प्रयत्न करा. जमलं? अरे सुई बस मला नाही जमणार. काय असं काय करताय? काय? हे बघा, आज तुमच्याकडनं सुईत दोरा ओवून घेतल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाहीये माझगावकर. नाही नाही मी नको मला. मी असाच जातो. जाऊ दे. अरे असंच जाता म्हणजे काय? अहो तुम्ही आता बटन तुटलेला शर्ट घालून जाणार आहात का? ऐका, त्यापेक्षा चटकन सुईत दोरा ओवा, पटकन बटन शिवा. चला. नाही पण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला जमते तसं नाहीये हो. नको मी जातच नाही. मी इथंच थांबते. जाऊ दे, काय होऊ दे. असं काय करता? तुम्हाला काहीतरी महत्वाच्या कामाला जायचंय ना. नाही, नाही, असं अहो, नाही. साधं शर्टाचं बटन लावायला कसं पण तुम्ही हे मला करताय? ते त्याच्यात नाही जमत. मग तुम्हाला सांगतो आपण काय मी कळत शिकवते नाहीये. ना तुम्हाला. सुईत दोरा व्हायला काय वेळ लागतो पण माझगावकर? मला येत नाही म्हणून एकदा सांगितलं. पण मी तुम्हाला शिकवते म्हणते ना. शिकवून असं उपयोग आहे. मला पुढे नको करायला तुम्ही काय. नीट लक्ष दिलं तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट येईल. पण एक साधा बटन तुम्हाला काय शिकवायला काय तुमचे हात मोडतात का काय? आता पण तुम्ही शिवायचंय, तुमचं काम आहे. तुम्हीच काय म्हणता? माझं काम माणसाने होतं. स्वावलंबी असलं पाहिजे. जगात देव जरी असला आणि तो खाली जरी आला तरी ह्यांना काही एकत्र आणू शकत नाही. मुलांनो, आपला प्लॅन काही सक्सेसफुल होणार नाही. तुम्ही थांबा. इतक्या ठिकाणी मी रेझ्युमे फॉरवर्ड केलाय, पण अजूनही कोणाचाही रिप्लाय नाही. अर्थात जॉब मिळेपर्यंत मी भैरवीला तिच्या बिझनेसमध्ये हेल्प करू शकतो. पण निवेदिता मॅडमचं म्हणणं सुद्धा पटलंय मला. माझ्या आवडीचं काम जर मी केलं तर त्यात मी मनापासून लक्ष देऊ शकतो. आय कांट गिव्ह अप नाव. जोपर्यंत आता मला जॉब मिळत नाही तोपर्यंत मी मेहनत करत राहणार. What? Are you serious? Bhairavi? Bhairavi? Bhairavi, I can't tell you, I'm so happy, Bhairavi. I just got. काय झालंय? I'm so sorry. ते ऍक्च्युली मला जॉब मिळाल्याच्या आनंदात मी जरा भावत गेलो. ते ओ नाही, इट्स ओके. काय, कुठे मिळालाय जॉब? ये ना, दाखवतो मी तुला. हे बघ. आत्ताच मेल आलाय त्यांचा. निवेदिता मॅडमच्या बोलण्याचा खूप विचार केला मी, आणि म्हणून मी माझे सगळे फोटोग्राफ्स आणि रेझ्युमे खूप ठिकाणी फॉरवर्ड केले वाईल्ड लाईफ फोटोग्राफरच्या पोस्टसाठी. आणि बघ ना, चक्क बेल्जियमच्या चॅनलमध्ये मला जॉब लागलाय. दॅट्स रिअली ग्रेट. मस्त. कॉंग्रॅट्स. देवानीच मला ही संधी दिली. आता मी माझ्या सगळ्या चुकीच्या गोष्टींचे परिणाम पुसून टाकेन. बघ ना, त्यांनी मला खूप चांगला पॅकेज ऑफर केलाय. इरा, ईशान आणि सॅमच्या फ्युचरचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता. आणि तुलाही कामाचं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आय प्रॉमिस यू,
तुला आणि बाबांना आता मी प्रूफ करून दाखवेन. मी बदललोय. मी या घराची सगळी जबाबदारी घेईन. मी बोलले होते ते दोघं एकमेकांची किती भांडतात, मग आपण त्यांना एकत्र कसं आणायचं? मला पण आता हा टास्क खूप डिफिकल्ट वाटतोय. मी काय म्हणतो, आपण हा विचारच सोडून दिला तर? हो ना, आपण त्यांच्या चांगल्यासाठी त्यांच्या लग्नाचा विचार करतोय आणि दोघं काय करतायत, एकमेकांच्या चुका काढतायत. दोघांना काय वाटतं त्यांचंच खरंय. असं करून कसं चालेल? हे बरं आहे तुमचं. म्हणजे आम्ही काय केलं? अरे तुम्ही जेव्हा मला ही आयडिया दिली तेव्हा मला अजिबात पटली नव्हती, पण तुम्ही मला पटवून दिलं की मावशी आणि काका एकमेकांचे एकदम परफेक्ट मॅच आहेत. ते बोथ नीड इच अदर्स कंपॅनियनशिप असं मला वाटायला लागलं होतं, आणि आता तुम्ही असे मागे फिरताय. अगं पण गार्गी दीदी, तूच बघितलंस ना ते दोघं एकमेकांशी किती भांडतात. ते भेटले ना डे 1 पासनं ते दोघं खूप भांडतायत ग, आणि ते एकत्र आले ना कायमचे की घरात भांडणं होती. ते काही मला माहित नाही, पण काहीही झालं तरी आत्ता आपण हार मानायची नाही. ठीक आहे, आम्ही नाही मानणार हार, पण गार्गीताई आपल्याला जिंकायसाठी काही प्लॅनच नाहीये ग. मी तर बाबा देत होतो तुम्हाला चांगले चांगले प्लॅन्स. तुम्ही काय म्हणाला? हे नको ते नको, सगळे प्लॅन रिजेक्ट केलेत. ही गार्गीताई, तुझ्याकडे एखादी बढिया कल्पना आहे? ए ते मागच्या प्लॅन सारखं नको हा, ते सामळ्याचं पाणी मग ती लोक घसरतील. पण आता माझ्याकडे काहीच प्लॅन नाहीये. ठीक आहे, मग आपण विसरून जाऊया सगळं. हो गार्गी दीदी, फॉरगेट इट. आता आमच्या आयुष्यात आजीचं आणि तुझ्या आयुष्यात काकांचं प्रेम नाहीये. मुलांनो पोटभर खा, नाही तर नंतर भूक भूक करत बसाल. मग हा ठेव. हो बसते बसते. हे बघ सगळं आहे, तू सगळ्यांना सांग. मी कसं सांगू, तू सांग ना. आणि सर तुझी न्यूज आहे, तू सांग. काय भैरवी, काय चाललंय? नाही काही नाही. काय झालं? मला वाटतं अनिष्ठा आणि भैरवीला काहीतरी सांगायचंय, आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय ती नक्की आनंदाची बातमी आहे. काय ग भैरवी, काय म्हणताय ते? बाबा ऍक्च्युली हो, आम्हाला सगळ्यांनाच एक गुड न्यूज द्यायची आहे. गुड न्यूज? येस, म्हणजे आमच्या बरोबर घ्यायला एक न्यू पार्टनर येणार. अरे यार, जा जा देवासमोर साखर ठेव. बाई काहीतरी गोडाचं करायला घेते मी. किती दिवसांनी दादा आपल्या घरात इतकी गोड बातमी आली आहे, नाही का? खरंच कॉंग्रॅच्युलेशन भैरवी, अनिश. निलिमाताई या, मी पण मदत करते तुम्हाला. हो चला. थांबा आत्या मॅडम, तुम्हाला सगळ्यांना जे वाटतंय ते नाहीये. अगं आता म्हणालीस ना तू गुड न्यूज आहे म्हणून. हो हो हो, गुड न्यूज आहे, पण ती वेगळीच न्यूज आहे. म्हणजे मला परदेशात नोकरी मिळाली आहे, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली माझ्या आवडीचं काम आहे, पगारही चांगला आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून जॉईन व्हायचं आहे. अगं बाई, अरे मग ही सुद्धा चांगलीच न्यूज आहे की. वा वा वा, तुला हवी तशी नोकरी मिळाली ना, देवच पावला गो बाई. काका, म्हणजे आता तू पुन्हा जंगलात जाऊन सगळे अॅनिमल्सचे छान फोटो काढणार? वाव. वा अनिश, तुझ्या आवडीचं काम आहे ना, मला खात्री आहे तू 100% देशील तुझ्या कामाला. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. दादा, आहे आपल्या अनिशला त्याला हवी तशी नोकरी मिळाली आहे.
खुश आहेस ना? नक्कीच खुश आहे ना. पण एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. आता कुठे तो आणि मी एकमेकांच्या जवळ आलो आहोत. घरात सगळं सुरळीत होतंय आणि हा आता दूर जाणार आहे. अहो माजगावकर, तरी तो मनाने तुमच्या जवळच असणार आहे ना? म्हणजे आधी कसे तुम्ही एकाच घरात होतात पण एकमेकांपासून लांब होतात. त्यापेक्षा हे जास्त चांगलं आहे नाही का? खरं आहे तुमचं मॅडम. आता पिलं मोठी झाली की घरट्यातून उंच आकाशात भरारी मारणारच. त्यांच्या आनंदातच आपला आनंद मानायचा. बाबा, तुम्हाला जर असं वाटत असेल तर मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. अरे इतकी चांगली बातमी दिल्यानंतर असं उगाच वेड्यासारखं बोलू नकोस. कबूल करतो मी की काही सेकंदासाठी मी भावूक झालो होतो, पण त्यामुळे माझं प्रेम मी तुझ्या पायातली बेडी नाही बनवू देणार. अगदी खरं बोलतोयस तू दादा. अनिश, तुला इतकी मोठी संधी मिळालीये की नाही, मग तू ती अजिबात वाया घालवू नकोस. तू बिंदास जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. पाहिलं सनीश, याला म्हणतात कुटुंब. एकमेकांची ओढ असणं, एकमेकांच्या प्रगतीसाठी कुठलाही त्याग करायची तयारी असणं, हीच तर खरी आयडियल फॅमिलीची ओळख आहे. हो ना? आता तू सरळ मार्गावर आलायस ना, आता मग सगळं चांगलंच होईल. हा, सगळं काही चांगलं होईल. तथाच तू. बाबा, हा? नमस्कार करतो. अरे बाबा. हा, हा, हा. माझ्या मोठ्या मुलाच्या वेळी मी जी चूक केली ती मी आता नाही करणार. मी तुझ्या पाठीशी आहे. हा? जा, तू तुझी स्वप्न पूर्ण कर. जा, हा? बाबा, नाही हो, तो मूर्खपणा नव्हता. तुम्हीही आमच्यापेक्षा जास्त जग बघितलं. त्यावेळी तुम्ही जे डिसिजन्स घेतले ते योग्यच होते. बाबा, आम्हाला नेहमीच तुमचा आदर आणि अभिमान वाटतो. अरे वा, ही तर आनंदाची बातमी आहे. अनिशला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. आता तो आयुष्याकडे गंभीरपणे बघेल. निवेदिता मॅडम म्हणत होत्या ते खरंय. अनिश आतून तुटत होता, खचत होता आणि त्यामुळे तो असा रिबेलियस होत गेला आणि कुठेतरी त्याच्या या वागण्याकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष होत गेलं. असू दे. अगं भैरवी, जे काय घडून गेलं ते काय आता बदलता येणार आहे का? हे बघ, तू आणि अनिश आता दोघंही आनंदात राहा. एक बरं झालं, ती स्वप्ना इकडून निघून गेली, ती लांब गेली. आता ती तुमच्या सुखाची आड काही येणार नाही. अगदी खरंय तुमचं. पण आता पल्लवी सारखी ही पण आपल्या नजरेआड राहणार, इरा ईशानपासून दुरावणार आणि ते पुन्हा एकटे होणार. असा विचार नको करूस मीना. अगं, आपण दोघं एकमेकांसाठी आहोत तरी. पण अशोकरावांचं काय? अगं, हे बेल्जियमला गेल्यानंतर ते तिकडे एकटे पडतील की नाही? तरी त्यांनी मन घट्ट करून त्यांना जाण्याची परवानगी दिलीच की नाही? अगं, मग आपण का आपल्या मुलांच्या प्रगतीच्या आड यायचं? अहो, मी त्यांना जाऊ नका असं म्हणतच नाहीये. उलट मला तर आनंदच होतोय. आणि इरा ईशानच्या भवितव्याचा विचार करता ह्या दोघांनी जे पाऊल उचललंय ना, ते अगदी बरोबर आहे. हे पटलंय मला. आई, तुम्हाला सगळ्यांना सोडून जाणं आम्हालाही जड जाणार आहे. अगं, आम्ही येऊ ना तिकडे नातवंडांना भेटायला. आणि जेव्हा इकडे असू ना, तेव्हा अशोकरावांना कंपनी देऊ. भैरवी, तू आता मनात किंतु परंतु न ठेवता निघायची तयारी सुरू कर.
अगं आत्ता ऑफर आले म्हणजे तू काय लगेच उद्या निघत नाहीयेस ना. हो मला कल्पना आहे बाबा, अजून किती कामं राहिले तिथे. हा मोदकांचा बिझनेसचा पसारा पहिले आवरायला हवा. आणि आई तो जो स्टीमर मी आता घेतला होता तो मी विकून टाकते. अगं एवढ्यात घाई करायची काही गरज नाहीये. हे बघ, वस्तू काय कधीही काढता येतात, पण त्या घ्यायच्या म्हटलं ना की फार कठीण असतं बाई. भैरवी, तुझी आई म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. तुमचा जाण्याचा दिवस निश्चित होऊ द्या, मग काय करायचं ते आपण ठरवू. आणि अगं तुम्ही निघून गेल्यानंतर सुद्धा आम्ही इकडे उस्तारवारी करू शकतो ना. हे बघ, तू ना आता फक्त तुझ्या तयारीचं बघ. आणि हे तुमचं ते काय असतं ना, विजा, परत तिकडची राहायची सोय, हे सगळं झाल्याशिवाय कुठेही बोभाटा करायचा नाही, कळलं? आई असं काही नसतं. बरं तू म्हणतेस म्हणून मी नाही सांगणार कोणाला. ओके, फक्त राजांच्या कानावर घातलीये मी ही गोष्ट. झालं? तुझ्या ना पोटात काही राहत नाही भैरवी. अगं आई 2 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट आहे माझं त्याच्यासोबत. आत्ता 10,000 मोदकांची ऑर्डर घेतली मी, ती पूर्ण करते. पण त्याला पर्यायी सोय तर बघायलाच लागेल ना, म्हणून मी सांगितलं त्याला.